येत्या 6 महिन्यात सांगली जिल्ह्यात मोठा प्रकल्प उभारू, तर हळदीचे उपकेंद्र देखील उभारणार. उद्योगमंत्री उदय सामंतांची सांगलीतून घोषणा. सांगली जिल्ह्यात येत्या 6 महिन्यात मोठा प्रकल्प उभारू अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्याबरोबरच सांगलीमध्ये हळदीचं उपकेंद्र देखील उभारलं जाईल अशी घोषणा देखील मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सांगलीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आयोजित उद्योग व व्यापार परिषदेमध्ये ते बोलत होते. सांगलीच्या असणाऱ्या जिल्ह्यातील MIDCच्या मूलभूत सुविधांचे असणारे प्रश्न लवकरच सोडवले जातील. जगभर मिरज आणि कुपवाड MIDCच्या बाबतीत असणाऱ्या रस्त्यांसाठी 18 कोटी देण्याचा देखील मंत्री उदय सामंत यांनी मानस जाहीर केलेला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योग आणि व्यापार परिषद पार पडली. या प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उद्योजक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यामध्ये आपण करावी, पण कंडिशनल ते टेंडर काढण्याची जबाबदारी आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे. त्याची चिंता आपण करण्याची आवश्यकता नाही. मग अशा हळदीचा उद्योग इथे फार मोठ्या पद्धतीने आहे, हळद इथे फार मोठ्या पद्धतीने याचा उल्लेख विधाताई तुम्ही केला. चंद्रकांत दादांना देखील माहिती आहे की वसमतला हेमंत पाटील म्हणून आमचे जे आमदार पूर्वीचे हळद संशोधन केंद्र, तर 100 कोटी रुपये खर्च करून हळद संशोधन केंद्र आम्ही वसमतला त्या ठिकाणी उभं करतोय. त्याचे अध्यक्ष हेमंत पाटील आहेत, महामंडळाचे अध्यक्ष. त्यांना मी आता व्यासपीठावर फोन केला होता आणि त्यांनी आपल्याला आनंदाची बातमी सांगितली की जर सांगलीकरांना त्या संशोधन केंद्राचं उपकेंद्र सांगलीमध्ये जर पाहिजे असेल तर ते तातडीनं मंजूर करायला तयार आहे, जेणेकरून त्या हळदीवर अतिशय चांगल्या पद्धतीचा अजून रिसर्च आपण करू शकतो आणि आहे त्याच्यापेक्षा हळद उत्पादनाचं काम हे सांगलीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर ती देखील बैठक मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत पाटील साहेबांना बोलून पाहिजे तर सांगलीमध्ये पाहिजे आपण सांगलीमध्ये घेऊ, परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. आणि मगाशी अजून इन्फ्रास्ट्रक्चरचा जो आपण या ठिकाणी उल्लेख केला, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण सांगलीच्या MIDCचे रस्ते करण्यासाठी मला असं वाटतं की 21 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, बरोबर ना? कुपवाड MIDC. त्याच्यानंतर रस्ते आणि पाण्यासाठी 14 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा ऐतिहासिक निर्णय आता आपण सगळ्यांनी मिळून घेतला आणि MIDC मार्फत जी बस स्थानकाची दुरावस्था होती काँक्रिटीकरणची किंवा तिथल्या रस्त्याची, ते रस्ते करण्यासाठी आपण या महाराष्ट्रामध्ये 600 कोटी रुपये दिले होते. त्याच्यातनं सांगली जिल्ह्यातल्या 7 बस स्थानकांचं आपण काँक्रिटीकरण केलं. त्याला 6 कोटी 47 लाख रुपये आपण खर्च केले. त्याच्यामुळे हे 32 किंवा 37 कोटी रुपये जर सोडले तर ऑलरेडी सांगली जिल्ह्याच्या MIDC साठी, कुपवाड MIDC साठी 42 कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची टेंडर देखील झालेली आहे, त्याची कामं देखील प्रगतीपथावर आहेत. मला असं वाटतं की मी स्वतः सांगलीमध्ये त्या इंडस्ट्रीजला घेऊन येणार आहे पुढच्या महिन्याभरामध्ये. तर मी नाही आलो तर त्याला पाठवणार आहे. पण हे सगळं करताना मी जसं मगाशी भाषणामध्ये बोललो की थोडी मानसिकता आपली सगळ्यांची सकारात्मक असणं गरजेचं आहे. आता डिफेन्सचा प्रोजेक्ट येणार म्हटल्यानंतर त्याचे काही नियम आहेत, त्याच्यानंतर त्या डिफेन्सच्या बाबतीत संरक्षणाचे काही नियम आहेत. तर त्या सगळ्या गोष्टीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. तो नसेल तर फूड प्रोसेसिंगवर अजून काय होऊ शकतं का हे देखील आपण या परिसरामध्ये बघू. परंतु येत्या 6 महिन्यात वर्षभरामध्ये एखादी चांगली इंडस्ट्री या जिल्ह्यामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.